करीत आहोत। या पूर्णतः स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, या स्पर्धेचा बहुमान वाढवलात, या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवलीत, त्यासाठी गाडी बंधू चषक 2025 आणि जनमान क्रीडा मंडळ मुनवली या वतीनं आम्ही सर्वांचा सहर्ष आभार या ठिकाणी प्रदर्शित करतोय। चला वळूयात आपण सामन्याच्या दिशेला, ज्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार असेल, फलंदाजी करण्यासाठी फलंदाज सुद्धा तयार असेल। चला मित्रांनो, चेंडू निव्या कंपनीचे आहेत। चेंडू पडल्यानंतर 120 सेंटीमीटर पर्यंत उसळतात, त्याच्यावरती उसळला तर त्या ठिकाणी बाउन्स देण्यात येतो, हे देखील लक्षात ठेवा। मित्रांनो, चेंडूचं वजन आपण बघितलं तर 120 ग्राम या चेंडूचं वजन आहे। मॅच सुरू करा, अन्यथा पेनलाइज केलं जाईल, लक्षात ठेवा। सामना सुरू करा ऑफिशियल। चला, कोणती टीम मीटिंग नसायला पाहिजे। 3 षटकांचा सामना, 3 षटकांसाठी 15 मिनिटं या ठिकाणी असतील। मतीन वाकनीस गोलंदाजी करण्यासाठी तयार, स्ट्राइक वरती फलंदाजी करण्यासाठी धीरज। पहिला चेंडू पाहूयात आपण, पंचांची सुद्धा सत्व परीक्षा आहे, अग्नि परीक्षा। या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय। पंच म्हटल्यानंतर पटक सर आपण बऱ्याचदा बघत असतो डान्सिंग अंपायरला। चला, या ठिकाणी टीम मीटिंग घेऊ नका, एक शेवटची मॅच बाकी आहे, याचा देखील आपण विचार करा। मतीन वाकनीस, या बॅटचा फटका, समोर क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि मैदानावरतून धीरज शिलेमकर बॅक टू द पॅव्हेलियन। अभिराज या ठिकाणी आलाय, षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं, पहिल्या चेंडूवरती धाव नव्हती, मात्र या चेंडूवरती फाटकसर विकेट मिळते। अलिशान सोगाव संघाचं कमबॅक या वर्षाचं सर्वात मोठं कमबॅक असेल असं मी म्हणेन, कारण गेल्या वर्षी इतकासा फॉर्म त्यांना नव्हता। कुठे गेल्यानंतर आपण बघितलं तर पराभवाच्या छायेमध्ये ते होते, मात्र यंदाचं 2025 हे वर्ष गाजवतील। हा चेंडू पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर पंच रामाले सर या ठिकाणी सांगतायत की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाही आहे, वाईड येतोय। पहिलं षटक सुरू असताना या ठिकाणी काय जबरदस्त गोलंदाजी, उंगलियों का जादूगर मथीन वाकनीस वन्स अगेन ऑन द ट्रॅक। यावेळेचा फटका फसलाय, समोर क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज मतीन होता। जर थोडासा रन बाजून घेतला असता तर विकेट मिळाली असती नक्की। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। जे प्रेक्षक आम्हाला लाईव्ह बघतायत त्यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा। आणि अगदी त्याच वेळेस आपण बघितलं तर स्कोरबुक वरती धावसंख्या 2 धावा आणि 1 गडी बाद अशा पद्धतीने पहिलं षटक या ठिकाणी आपण बघतोय मतीन वाकनीसच्या माध्यमातून। या बॅटचा चेंडू पडल्यानंतर वाईट पुन्हा एकदा पंच घोषित करतायत की खेळण्याच्या मर्यादेतला नाही आहे। तीन धावा आतापर्यंत आल्यात, मतीन वाकनीसची गोलंदाजी सुरू आहे। या चेंडूवरती मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड, चेंडू लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर, बिग 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 षटकार। त्याला आमंत्रण दिलं होतं, अगदी समोर चेंडू टाकला होता, त्याच्या रडार मध्ये चेंडू आला होता आणि जेव्हा जेव्हा रडार मध्ये चेंडू येईल तेव्हा तेव्हा तो चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर तुम्हाला मागवावा लागेल। गावदेवी वाशित संघ प्रथम फलंदाजी करतोय। हा फटका चांगला जरूर खेळलाय, मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर रेस्ट्रिक्शन्स आहेत, त्या ठिकाणी केवळ 1 धाव तुम्हाला मिळणार आहे, कारण समोर जर तुम्ही खेळलात तर मग तुम्हाला डीप काऊ कॉर्नर पर्यंत खेळावं लागेल। लॉंग ऑफ क्षेत्र आहे, लॉंग ऑफ क्षेत्र आहे, त्यानंतर कव्हर क्षेत्र, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर कव्हर पॉइंट आणि डीप पॉइंट,
इथपर्यंत तुम्ही खेळू शकता, मात्र हा फटका जरूर चांगला खेळला होता. धाव या ठिकाणी 1 मिळेल. फलंदाजाचा आत्मविश्वास आता मात्र वृद्धिंगत झालाय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मतींच्या माध्यमातून सुरू असताना आपण बघतोय हा क्रिकेटचा खेळ. यावेळेस समोर खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कामराज तैनात आहे. या वेळेचा मात्र फंबल झाला होता. चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती स्कोरबुक वरती धावसंख्या लागली 12 धावा. पहिल्या षटकानंतर येणारी धावसंख्या या मैदानावरती पाहायला मिळते. फडक सर किती धावा बनू शकतील तुम्हाला काय वाटतं? 3 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत पहिलं षटक संपलंय. चला लवकरात लवकर षटक क्रमांक दुसरा हाताळा. कारण यानंतर मित्रांनो फायनल मॅच यासाठी केला होता तो 8 तास, कारण या मॅचची या पूर्ण टुर्नामेंटची फायनल ही महत्वाची आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आपण बघत आहोत. अरीफ कुर्ला या ठिकाणी आपण बघतोय. षटक क्रमांक दुसरा त्याच्या माध्यमातून येईल. या चेंडूवरती पडल्यानंतर चेंडू उसळी प्राप्त करतोय. चांगल्या रीतीने चेंडू हाताळला गेला. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर सुद्धा या षटकामध्ये आपण बघत आहोत या गोलंदाजाने पहिला चेंडू या ठिकाणी ओंकारसाठी हाताळला. आणि पहिल्या चेंडूवरती आता मात्र निष्फळ असफल आणि 4 मुंड्याची. पुन्हा एकदा गती आहे, वेग आहे, वेगवान रफ्तार का सौदागर एक्सप्रेस गोलंदाजी. स्ट्राइक वरती आपण बघतोय अभिराज मैदानावरती या नॉन स्ट्राइक एंड वरती ओमकार याला आपण बघतोय. आणि आतापर्यंत चांगला प्रयत्न ओमकारच्या माध्यमातून झाला होता आणि आता मात्र अभिराजच्या खेळीचा अंत समाप्त होतोय. कम ऑन डीजे मास्टर. ऑन स्कोर बुक आतापर्यंत आपण बघितलं तर 2 डॉट चेंडू आले, 1 विकेट मैदानावरती मिळवली. चांगला खेळ या ठिकाणी करून दाखवतोय तो म्हणजेच गोलंदाजी करण्यासाठी आलेला अरीफ. आतापर्यंत मॅच मध्ये आपण बघितलं फलंदाजी चांगली केली होती, मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. या बॅटचा फटका, धावा मिळतील केवळ 1 धाव. अभिलाष पाटील या फलंदाजाकडे तो दमखम आहे. या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. या फलंदाजाने बऱ्याच मैदानावरती आपल्या संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. असा अभिलाष पाटील गावदेवी वाशिष्ठ संघाचा बॅकबोन आहे. या ठिकाणी जर खेळला टिकला मॅच मध्ये धावा बनवल्या तर सामना बदलेल, सामना पलटेल ही आशा त्याच्या मनामध्ये पल्लवित असेल. हा फटका समोर बॅक टू द बॉलर खेळलाय. धाव या ठिकाणी 1 मिळेल. आता मात्र कामरान कोणती चूक करत नाहीये. स्कोरबुक वरती आणखीन 1 धावा आली. जयेश आमचे स्कोर मित्र सांगतायत 13 धावा, 14 धावा धाव फलकावरती आल्यात. 14 कम्स अप. मधील 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडूवरती धावा किती येतील, धावा किती बनतील, या सामन्यामध्ये धावा येणार किती हे सगळं या ठिकाणी अवलंबून असेल. या चेंडूवरती नाही जमत आहे. शॉट ऑफ द गुंडलेट या ठिकाणी टाकला गेला. पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावला. आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय 2 या ठिकाणी आपण बघितलं तर धावफलकावरती 14 धावा, 14 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही जर आपण बघितलं 1 षटक येणं बाकी असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 षटकामध्ये धावा किती येतील, धावा किती बनतील. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अब्रार या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 4 चेंडूवरती 4 विकेट.
त्याने मिळवल्या होत्या. अभिलाषच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि या दरम्यान अगदी समोर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अभिलाष अभिलाष पाटील ते विचार जरूर केला असेल की या पटक्याला एलिव्हेशन मिळाल तरी कसं नाही. चांगला प्रयत्न होता. पुन्हा एकदा हा दडपण आहे, हा दबाव आहे. या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळच्या चेंडूवरती मात्र मतीन वाकणीच कोणती चूक करत नाहीये. फलंदाज ओंकार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येऊ. संख्या या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकामधील अजूनही 3 चेंडू बाकी. 3 डिलिव्हरीज आर रिमेनिंग इन दिस ओव्हर वेअरॅज थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. बोलूयात आपण पुन्हा एकदा उब्रारकडे. त्या ठिकाणी स्ट्राईक वरती बदलाव झालाय. चांगला फटका, चांगला प्रयत्न, फ्लॅट फटका. समोर आहे कामरान आणि आतापर्यंत 3 विकेट जरूर घेतल्या, 2 हॅट्रिक झाल्या. मात्र ऑनर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा असेल. यावेळेचा फटका नाही थांबणार. यावेळेस मात्र चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला. वेट फॉर अंपायर डिसिजन हियर. चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा संघ गावदेवी वाशेत या मॅच मध्ये परतलाय, पुनरागमन केलंय. यावेळेच्या फटक्यावरती सुद्धा आपण बघत आहोत. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल, मात्र विकेट गेली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या गावदेवी वाशेत संघाने धावा बनवल्यात 21 आणि 22 धावांचं आव्हान या ठिकाणी असेल. कोणता संघ या ठिकाणी जांभूळपाडा ब संघासोबत खेळताना पाहायला मिळेल हे थोड्याच वेळात, म्हणजे अगदी 1 मिनिटात अगदी आपण लगोलग या मॅचला पुन्हा सुरुवात करणार आहोत. आणि यासाठी मी सर्वांना या ठिकाणी पुन्हा सूचित करेन की लवकरात लवकर सलामीची जोडी या ठिकाणी पाठवा.
आहे. हे लक्षात ठेवा, फायनल मॅच. दोन एक्स्ट्रा फलंदाज सुद्धा पाठीमागे पाठवा. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहात सन्माननीय फाटक सर यांचा. ओव्हर टू यू. धन्यवाद. शुक्रिया. अनया कुर आणि साहिल कुर या दोघांकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा प्राइज, कॅश प्राइज लावलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. समीर आणि अरशद मैदान के ऊपर जाने वाली पहली जोड़ी है. 22 रन चाहिए. अगर फाइनल के द्वार तक जाना है तो 22 की जरूरत. हॅलो. दरम्यान श्रीयुत विजय गोपाळ घरत याचकडून रुपये 1100 रुपये देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. अनया तंजीमकूर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रुपये 100 आणि साहिल कुर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये प्राइज है, कैश प्राइज है. ये लक्षात ठेवायचं आहे. तो दोस्तों चलते हैं मैदान पर. फाइनल मुकाबले तक पहुंचने के लिए यहाँ से कंपटीशन कलरफुल होने वाली है और यहाँ अलीशान सोगांव बनाम गावदेवी वायशेत के बीच ये कड़ा संघर्ष इस वक्त जारी होता हुआ, मतलब चेसिंग राउंड के दिशा में ये मुकाबला आता हुआ. धीरज गेंदबाजी के मोर्चे पर आते हुए बल्लेबाजी करते वक्त वायशेत टीम ने ज्यादा रन नहीं बनाए हैं, ये आप जानते हो. दिनेश चोगले इनकी तरफ से हर छक्के के लिए समीर ठकरुल को अगर छक्कों की हैट्रिक लगाई तो रुपए 500 का इनाम होगा. साहिल कुर ने इनाम बढ़ाया है. हर छक्के के लिए रुपए 500 इनाम रखा हुआ है. वाइड का इशारा किया. पहली बॉल थी, वाइड हो गई है. दिशा से भटके और नियंत्रण बिल्कुल पहली बॉल पर दिखाई नहीं दिया. धीरज गेंदबाजी करते हुए राइटम ओवर द विकेट. पीछे हटके खेला, गेंद बाहर. 6 रन. थे छक्के के लिए 500 ये इनाम इसने जीता है. कोई बेशक बेहतरीन बैटिंग. यहां पे बहुत अच्छी बॉल अंपायर का कहना है. विकेट कीपर अभिलाष पाटिल मैदान में मौजूद है. एक अच्छा शॉट लगाया. 6 रन यहां पर हासिल हुए हैं. टीम का स्कोर 9 रन. स्कोर कार्ड के ऊपर आप देख सकते हो 9 रन. 8 रन हो चुके हैं हमारे स्कोरर हमसे कहते हुए. धीरज के ऊपर एक शानदार अटैक किया था. डीप स्कोर लेके ऊपर से छक्का खेला था बल्लेबाज ने. यहां एक और शॉट खेला है बिल्कुल लॉन्ग ऑन की दिशा में. फील्डर मौजूद, गेंद को रोकने में कामयाब. बल्लेबाज के पास वक्त था 1 रन पूरा करने का. टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 9 रन. सुचित थड़े उनकी तरफ से भी 500 रुपया इस छक्के के लिए आए हुए इनाम. धीरे से शॉट खेला और 1 रन फिर एक बार मिल चुका है. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ. डबल अंकों में 10 रन, डबल डिजिट 10 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर. अगली बॉल धीरज के द्वारा. सुचित और साहिल इनकी तरफ से हर छक्के के लिए रुपए 500 का इनाम और अनया तंजीमकुर इनकी तरफ से 100 रुपए का इनाम. यहां पे लग गया ये फायरिंग, बाउंड्री के बाहर. 6 रन.
रुपये 1100 थी दोस्तों। एक छक्का मारो 1100 कमाओ, और ये होता है मात्र गाडी बंधू चषक 2025 में। दरम्यान उमेश दादा ठाकूर यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे। सर्व मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत। क्या बात है, गेंद डिक्लेयर जोन की दिशा में गई है, एक रन अंत तक गई है ऐसा देखा गया है। अभिलाष पाटिल उसके पीछे दौड़े और गेंद गई है डिक्लेयर झोन में। टीम का उमेश स्कोर दादांना सन्मानित करायचं आहे आणि सन्मानित करतील संजय अनमाने। 17 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि अलीशान सोगाव की जो बल्लेबाजी है वेळात वेळ काढून दादांनी वो इथे सही ढंग के साथ आगमन चल रही केले। है। धन्यवाद उमेश दादा, वेळात वेळ काढून आल्याबद्दल। पहले ओवर में देखिए तकरीबन 80% काम कर लिया है अलीशान सोगाव ने, और उनकी जो राह है फाइनल में जाने की तालियां वाजवा जरा। वो खुली हो चुकी है। क्या बात है, टीम देखो किस तरह से गेंदबाजी हो रही है। वाइड बॉल हो चुका है, गेंदबाज की जो प्रिंस गेंदबाजी कर रहे हैं और प्रिंस के हाथों से गलती हो गई और उसका खामियाजा 1 रन के साथ चुकाना पड़ रहा है। ये शॉट, ये बहुत लंबा लंबा बिग हिट और जीतने वाला। सोगा विरुद्ध जांभूळपाडा ब या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही नंतर देऊ। मात्र जे षटकार या ठिकाणी अगदी वसूल केले गेलेत ना, त्यांच्या एका षटकाराची किंमत होती मित्रांनो 1100 रुपये। 2 सेकंदांमध्ये